राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या 3 दिवसांच्या परीक्षेमध्ये पहिला दिवस हा भाषेच्या पेपरचा असतो. हा भाषेच्या पेपरचा दिवस ठरवत असतो की फायनल मेरिट लिस्टमध्ये आपलं स्थान काय असणार आहे. वेदर वी विल मेक इट ऑर ब्रेक इट. आपल्याला क्लास 1 मिळेल की क्लास 2 मिळेल हे भाषेचे 2 पेपर ठरवत असतात. GSच्या तुलनेमध्ये भाषेच्या पेपरला वेळेची कमतरता असल्यामुळं पहिला दिवस हा वेळेचा खेळ मानला जातो. आपण आपल्या डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या बॅचमध्ये तसंच मराठी व्याकरणाच्या बॅचमध्ये हे पाहतोय की आपल्याला या पहिल्या दिवशीचा हा खेळ जिंकून 30 मार्कांची मुसंडी कशी मिळवायची याविषयीचे टिप्स आणि टेक्निक्स आपण समजून घेतोय. मी इथे हे हॉल तिकीट दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सकाळी 9 ते 12 हा भाषेचा पेपर 1 म्हणजे पारंपरिक किंवा वर्णनात्मक हा पेपर असतो. आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दुसऱ्या पेपरचं म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपरचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे बघितलेलं आहे. आज आपण पहिल्या पेपरचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे बघणार आहे. भाषेच्या दोन्ही पेपरमध्ये GSच्या तुलनेत वेळेची कमतरता असते. त्यामुळं या दोन्ही पेपरमध्ये स्कोअर करण्याची पहिली अट आहे की हे दोन्ही पेपर वेळेमध्ये पूर्ण झाले पाहिजेत. असं झालं तर आपल्याच्या GSच्या मार्क्सना चांगला बूस्ट मिळू शकतो. आपण धावण्याच्या रिले शर्यतीचं एक उदाहरण बघूया. रिले शर्यतीमध्ये एक अँकर रनर असतो. तो त्या टीमचा फास्टेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट रनर असतो. हा जो बेस्ट स्प्रिंटर असतो तो त्या टीमला फायनल फिनिशिंग लाईनपर्यंत घेऊन जात असतो. त्याचप्रमाणे भाषेचे पेपर हे आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेचे आपले अँकर रनर असतात. ॲक्च्युअल रिले शर्यतीमध्ये हा अँकर रनर जो असतो तो शेवटचा लॅप धावतो. मात्र आपले हे भाषेचे पेपर आपल्याला मुख्य परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 30 मार्कांची लीड मिळवून देऊन फायनल फिनिशिंग लाईनपर्यंत यशस्वीरित्या घेऊन जाऊ शकतात. या पर्स्पेक्टिव्हनं जर भाषेच्या पेपरला महत्त्व दिलं, सराव केला तर आपण पहिल्याच दिवशी 30 मार्काचं लीड घेऊ शकतो. पेपर 1मध्ये बऱ्याचदा बघितलं जातं की पुरेशा सरावाच्या अभावी बऱ्याच जणांचा प्रेसे लिहायचा राहतो, काहींचं ट्रान्सलेशन लिहायचं राहून जातं आणि इथंच तो उमेदवार निम्म युद्ध हरत असतो. पेपर वेळेत पूर्ण करण्याची एक महत्त्वाची अट ही आहे की प्रत्येक प्रश्नाला तो डिझर्व करतो तेवढा वेळ दिला गेला पाहिजे. दुसऱ्या कोणत्याही प्रश्नानं त्याचा वेळ खाल्ला नाही पाहिजे. मग हे कसं साधायचं? तर त्यासाठी स्पीड प्राप्त करण्यासाठी वेळ लावून भरपूर पेपर सोडवले पाहिजेत. आपण आपल्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचमध्ये बघतोय की रेडीमेड इंट्रोडक्शन, रेडीमेड कन्क्लुजन, स्ट्रक्चर्स, कोट्स जर आपल्या हाताशी तयार असतील तर एक चांगला निबंध आपण कमी वेळेमध्ये पूर्ण करतो, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स त्या निबंधामध्ये मिळतील. या सरावाबरोबरच एक्झाम हॉलमधला अलर्टनेस देखील तितकाच महत्त्वाचा असतो. जर ॲक्च्युअल एक्झाममध्ये एखादा रोड ब्लॉक आला तर सावरून पटकन पुढं जाता आलं पाहिजे. 2022च्या एक्झाममध्ये आलेला मराठी भाषांतराचा उतारा आठवून बघा. ऐनवेळी अशी ॲडजस्टमेंट करण्याची मानसिक तयारी देखील आपण आपल्या सरावामध्ये करू शकतो. आपण एका चार्टच्या माध्यमातून बघूया की या पेपर 1चं टाईम मॅनेजमेंट मी कसं करायचं. तर हे जे टाईम मॅनेजमेंट मी फॉलो करायचो त्याच्यामध्ये 2 गृहीतक आहेत की मराठीच्या पेपरला इंग्लिशपेक्षा कमी वेळ लागतो आहे आणि दुसरं गृहीतक आहे की भाषांतराला सारांशापेक्षा कमी वेळ लागतो. या दुसऱ्या गृहीतकामागं कारण काय आहे? तर भाषांतराची आणि सारांशाची दोन्हीची आकलन पातळी ही उताराच असते, पण भाषांतराची कार्यकारी पातळी म्हणजे फंक्शनल लेवल ही वाक्य असते. त्यामुळं सारांशाच्या तुलनेनं भाषांतराला कमी वेळ लागतो. उतारामध्ये मात्र आकलनाची आणि कार्यकारी ह्या दोन्ही पातळ्या उतार असल्यामुळं कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये सारांश लिहिताना आपल्याला जास्त रॅम लागते, म्हणजे सगळा उतारा लक्षात ठेवून आपल्याला त्याचा सारांश लिहायचा असतो. भाषांतरामध्ये मात्र उतारा पूर्ण वाचून आकलन झाल्यानंतर त्याचं भाषांतर आपण एक वाक्य वाचून करत असतो. त्यामुळं आपण इथं गृहीत धरलेलं आहे की भाषांतराला सारांशाच्या तुलनेत कमी वेळ लागतो. आपल्याला जे 3 तास दिलेले आहेत 9 ते 12 त्याचं गुणानुसार जर आपण गणितीय विभाजन केलं तर मराठीला 90 मिनटं आणि इंग्लिशला 90 मिनटं असं आपण ॲलोकेशन करू.
मराठीच्या 90 मिनिटांचं देखील पुढं विभाजन घटकानुसार करायचं झालं तर भाषांतराला 27 मिनटं, सारांशाला 18 मिनटं आणि निबंधाला 45 मिनटं असं हे गणितीय विभाजन येतं. पण आपण मगाशी 2 गृहीतकं बघितली, त्यानुसार जर ह्या वेळेचं व्यवहार्य विभाजन करायचं झालं तर ते मी मराठीला 80 मिनटं आणि इंग्रजीला 100 मिनटं असं करायचं. त्याच पद्धतीनं भाषांतराला देखील 27 ऐवजी 20 मिनटं, मराठीच्या सारांशासाठी 20 मिनटं आणि मराठीच्या निबंधासाठी 40 मिनटं असं त्या मराठीच्या 80 मिनटांचं विभाजन मी करायचो. त्याची घड्याळी वेळ देखील आपण इथं बघून घेऊया की सकाळी 9 ते 9:20 मी मराठीचं भाषांतर पूर्ण करायचो, 9:20 ते 9:40 सारांश आणि 9:40 ते 10:20 हे मराठीचा निबंध मी पूर्ण करायचो. मराठी भाषांतराचे जे 20 मिनटं आहेत त्याचं अलोकेशन 5 मिनटामध्ये उतारा वाचून 15 मिनटामध्ये भाषांतर असं त्याचं विभाजन मी करायचो. सारांशाच्या 20 मिनटामध्ये उतारा वाचनासाठी थोडासा जास्त वेळ म्हणजे 7 मिनिट आणि सारांश लिहिण्यासाठी 13 मिनटं असं आपण अलोकेशन करतो आहे. तर निबंधाचे जे 40 मिनटं आहेत त्याच्यापैकी पहिली 7 मिनटं हा कच्चा आराखडा म्हणजे त्याचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी, 30 मिनटं हे ॲक्च्युअल निबंधाचं लेखन करण्यासाठी आणि शेवटची 3 मिनटं हे शेवटचा हात फिरवणं म्हणजे फिनिशिंग टच देण्यासाठी ठेवलेला आहे. अशा पद्धतीनं आपण मराठीचा पेपर हा पहिल्या 80 मिनटामध्ये संपवणार आहे. तर इंग्लिशच्या 100 मिनटांचं विभाजन कसं केलेलं आहे इथं बघूया की ट्रान्सलेशनसाठी 25 मिनटं, त्या 25 मिनटापैकी 7 मिनटं हे पॅसेज वाचण्यासाठी आणि 18 मिनटं हे ट्रान्सलेशनसाठी. प्रेसेसाठीच्या 25 मिनटापैकी 10 मिनटं हे पॅसेज वाचण्यासाठी तर 15 मिनटं हे प्रेसे लिहिण्यासाठी आणि एसेच्या 50 मिनटापैकी 10 मिनटं हे त्याचं स्ट्रक्चर प्रिपेअर करण्यासाठी, 35 मिनटं हे एसे लिहिण्यासाठी आणि 5 मिनटं हे शेवटचं फिनिशिंग टच देण्यासाठी. अशा पद्धतीनं आपण मराठीचे 80 मिनटं आणि इंग्लिशचे 100 मिनटं याचं विभाजन करतो आहे. मागं म्हटल्याप्रमाणे हे एक इंडिकेटिव्ह टाईम टेबल आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकानं आपापल्या स्ट्रेंथ विकनेसनुसार आणि एक्झामच्या काठिण्य पातळीनुसार बदल करायला पाहिजेत. काही जणांना अशी सवय असते की दोन्ही निबंध पहिल्यांदा लिहितात आणि त्याच्यानंतर मग भाषांतर सारांश लिहितात. तर माझा हा सिक्वेन्स ठरवण्यामागचा उद्देश किंवा ऑब्जेक्टिव्ह हा होता की मराठीमध्ये एकदा लिहायला सुरुवात केली की मराठीतले सगळे घटक मी लिहायचो, जेणेकरून एकाच भाषेत लिहिण्याचा एक रिदम आलेला असतो आणि तो रिदम मेंटेन करून आपल्याला एक भाषेतले सगळे घटक पूर्ण करता येतात. भाषांतर सुरुवातीला घेण्यामागचं कारण आहे की भाषांतराला इतर घटकांच्या तुलनेमध्ये कमीत कमी विचार करता येतो आणि त्यामुळे आपल्याला त्या भाषेचा म्हणजे मराठीचा आणि इंग्लिशचा लिहिण्याचा एक फ्लो निर्माण होतो. आणि सारांशाच्या तुलनेत भाषांतराची कार्यकारी पातळी आपण जी डिस्कस केली ती वाक्य असल्यामुळं भाषांतर तुलनेनं फास्ट लिहून होतं. सारांशामध्ये ही आकलनाची पातळी उताराही असते आणि त्याच्यामध्ये अधिक विचार करावा लागतो. आपण बऱ्याचदा त्यातल्या वाक्यांचा सिक्वेन्स देखील बदलत असतो, सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आधी लिहित असतो. तर या प्रोसेसिंगसाठी सारांशाला थोडासा अधिक वेळ आपण इथे दिलेला आहे. आपण ही जी घड्याळी वेळ बघितली ती आपण वस्तुनिष्ठ पर्यायाचं टाईम टेबल, वस्तुनिष्ठ पेपरचं टाईम मॅनेजमेंट करत असताना बघितल्याप्रमाणे त्याची घड्याळी डायल जी असते, घड्याळाची आपल्या जी डायल असते त्याच्यावरती ही टाईम लिहून आपण त्याचं व्हिज्युअलायझेशन करायला पाहिजे, जेणेकरून ॲक्च्युअल एक्झाममध्ये त्याचं एक्झिक्युशन जास्त इफेक्टिव्ह होतं. अशा पद्धतीनं आपण जर एक टाईम मॅनेजमेंटचं फ्रेमवर्क डोक्यात ठेवलं, त्याच्यानुसार सराव केला, आपल्या स्ट्रेंथ विकनेसेसनुसार आपण कोणता सिक्वेन्स फॉलो करणार आहे हे आपण सराव करतानाच जर फायनल केलं तर ॲक्च्युअल एक्झाममध्ये आपलं एक्झिक्युशन हे जास्त प्रभावी होतं आणि आपल्याला तिथे ऐनवेळी आपण डिस्टर्ब न होता आपण चांगल्या पद्धतीनं पेपर आपण कव्हर करू शकतो. या टाईम मॅनेजमेंटनंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की डिस्क्रिप्टिव्ह पेपरसाठी आपला पेन आपण कोणता वापरतो आहे ते देखील तितकं महत्त्वाचं असतं. मी जो पेन वापरायचो तो इथं स्क्रीनवरती दाखवलेला आहे. 0.7चा मी हा पेन वापरायचो, पायलट V7 हायटेक पॉईंट पेन.
आणि मी जो कलर वापरायचो तो ब्ल्यू रंगाचा पेन वापरायचो. हा जाड पॉईंटचा पेन वापरल्यामुळं फायदे काय होतात तर तुमचं अक्षर थोडंसं उठावदार आणि मोठं दिसायला लागतं. अक्षर जरी तुमचे वळणदार नसलं तरी मोठं लिहिल्यामुळं ते सुवाच्य व्हायला लागतं. आणि निळ्या रंगाचं पेन वापरण्यामागचं कारण हे आहे की माझ्या अनुभवानुसार काळ्या पेनापेक्षा निळ्या पेनाचं जेव्हा लिखाण आपण लिहित असतो ते जास्त उठावदार आणि ठसठशीत दिसतं. त्यामुळे मी ब्ल्यू कलरचं पेन वापरायचो. इथं देखील तुम्ही तुमच्या सरावाच्या दरम्यान तुमचा कम्फर्ट कोणता आहे, तुमच्या अक्षराला कोणता रंग सूट होतो हे बघून तुम्ही त्या रंगाचा पेन निवडायला पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण सराव केला तर ऑब्व्हियसली आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आपण भाषेच्या पहिल्या पेपरचं वेळेचं नियोजन करू शकू. आणि पहिल्यांदा जसं आपण डिस्कस केलं की भाषेच्या पेपरमध्ये स्कोअर करण्याची पहिली जी अट आहे की पेपर वेळेत पूर्ण करणं, ते आपण चांगल्या पद्धतीनं करू शकू. आणि आपण सरावादरम्यान जे आपण स्ट्रक्चर्स बनवलेले आहेत, निबंधाचे कोट्स किंवा रेडीमेड इंट्रोडक्शन्स, कन्क्लुजन्स बनवलेले आहेत, ते चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन करून आपण चांगला स्कोअर घेऊ शकू. या आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या टिप्स टेक्निक्स समजून घेण्यासाठी तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल जॉईन करू शकता. आणि व्याकरण किंवा निबंधाची बॅच जॉईन करण्यासाठी जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही ही बॅच जॉईन करायची असेल तर तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या टिप्स आणि टेक्निक्ससह पुढच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.